नमस्कार मंडळी. आपला मतदानाचा दिवस अगदी परवावर येऊन ठेपला आहे, नाही का? तो आपला हक्कच आहे मतदान बजावणं हा, आणि त्याचबरोबर आपलं कर्तव्यसुद्धा. बरोबरच आहे ना? आपण आपल्या राज्यघटनेमध्ये लोकशाही पद्धत स्वीकारली आहे आणि त्यामुळे आपण आपले वेगवेगळ्या मुद्द्यांवर जेव्हा चर्चा करतो तेव्हा ती वेगवेगळ्या समूहांबरोबर वेगवेगळ्या पातळ्यांवर करतो आणि ही सगळी मतं आपल्याला वेगवेगळ्या पातळ्यांवर व्यक्त करणं पण गरजेचं असतं. आता याच्यामध्ये आपण फक्त स्वतःपुरताच विचार करतो असं काही नाही होत. आपण आपल्या पुढच्या पिढ्यांचं आयुष्य कसं जावं याबद्दल पण आपल्या मनामध्ये अनेक विचार असतात आणि त्या सगळ्यामध्ये आपण समाजाचं हित कसं साधलं जाईल याबद्दलही विचार आपला असतोच त्याच्यामध्ये. शिवाय आपल्या रोजच्या पाहण्यामध्ये, रोजच्या आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी येत असतात आणि त्या अडचणी कशा सोडवल्या जाव्या किंवा त्याच्याकडे कसं पाहावं याबद्दलही आपला काही एक विचार असतो. त्यासाठी सुद्धा आपण अनेकांशी बोलतो, त्यांचे विचार ऐकतो, ते समजावून घेतो आणि मग आपलं मत त्यातून तयार करतो. हे सगळं मत तयार केल्यानंतर आता ते प्रत्यक्षात आणायचं झालं तर आपल्याला मतदान हा एकच मार्ग उरतो. प्रत्यक्ष मतदानाची वेळ आली की अनेक वेळेला आपण हे विसरून जातो की आपण मतदान करायलाच हवं. आपल्याला सर्वसामान्यपणे असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक समूहाला त्याचा विकास होण्याची पूर्ण आणि पुरेपूर सर्वांगीण संधी मिळायलाच हवी असं आपल्याला वाटतं आणि हा विचार आपल्या मनामध्ये अगदी प्रबळ असतो. पण मतदानाची वेळ आली की कधीकधी आपण या विचारापासून मागे सरकतो. या विचारापासून म्हणजे त्याला प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी जी जोड द्यायला हवी आपल्याला मतदानाची, त्यापासून. एकदा आपण ही संधी गमावली की पुढे परत ती संधी मिळायला, म्हणजे आपले विचार मांडायची संधी मिळायला 5 वर्षाचा काळ जावा लागतो. हा खूप मोठा काळ गेला नाही का? मग एवढा मोठा काळ आपण जर गमावला तर एखाद्या चांगल्या निर्णयाची आपण खूप वेळ आता वाट पाहू किंवा त्याला निर्णय घेण्याकरता खूप वेळ लागेल आपल्याला, असंच होतं ना. त्याचा अर्थ आपली मतं, आपले विचार आपल्या प्रतिनिधींसमोर आग्रहाने आणि स्पष्टपणे मांडण्याचा मतदान हा एक सहज, सोपा आणि उत्तम मार्ग तर आहेच. आपण सध्या सामाजिक माध्यमांच्या जगात राहतो, नाही का? आणि त्या माध्यमांच्या द्वारे, म्हणजे ही सगळी माध्यमं आभासी आहेत, आपल्याला ही कल्पना आहेच, ती आपल्यापर्यंत अनेकांची मतं अनेक प्रकारे पोचतच असतात आणि त्यावर आपलं जे मत आहे तेही आपण सहजपणे मांडतो. मात्र हे सगळं आभासी जग आहे. हे सगळे विचार जर आपल्याला प्रत्यक्षात आणायचे असतील तर त्यासाठी समर्थ प्रतिनिधी हवा आपल्याला, आणि त्यासाठीच योग्य विचारधारेची निवड ही पण करायला हवी. ही आपल्या विचारांची पुढची पायरी आहे. आपल्या सर्वांना विकासाची पूर्ण संधी हवी. आपल्या पुढच्या पिढ्यांना आपल्यासारखंच आपल्याला जे चांगलं वाटलं ते वातावरण त्यांच्यापर्यंत पोचावं. बदलत्या परिस्थितीनुसार नवीन नवीन योग्य गोष्टी, त्याचा अंतर्भाव आपल्या सगळ्या निर्णयांमध्ये व्हावा अशी आपली अपेक्षा नेहमीच असते. आणि आपली सगळी धडपड आपली मतं व्यक्त करण्याची ही त्यासाठीच असते. मतं व्यक्त करून नुसतं पुरत नाही, नाही का? आपण ती प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्याला एक कृती पण करायला पाहिजे आणि ती कृती भक्कम कृती हवी आणि ज्याचा प्रभाव आपल्या निर्णय प्रक्रियेवर पण झाला पाहिजे अशी कृती आपल्याला करण्याची गरज असते. आपलं मतदान ही अशी प्रत्यक्षात आपले विचार आणणारी एक अतिशय महत्त्वाची कृती आहे. आपण जेव्हा मतदान करतो तेव्हा आपल्या सामूहिक विचाराचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये पडतं. आपल्या मताचं पाठबळ आपल्या लोकप्रतिनिधींना मिळतं. हा आपला मतदानाचा एक खूप मोठा अर्थ असतो. आणि हे सगळं गरजेचं का आहे तर आपल्या राज्य शासनाला पण दिशादर्शन करणं, त्यांना आपल्या मनातल्या गोष्टी सांगणं आणि त्याप्रमाणे त्यांच्याकडून निर्णय घडवून घेणं ही पण आपलीच जबाबदारी आहे, नाही का? आवर्जून आठवणींनी 20 तारखेला अगदी वेळेवर मतदान
हे त्यासाठी. हे मतदान आपल्यासाठी. हे मतदान आपल्या आशा आकांक्षांचं प्रतिबिंब आपल्या देशाच्या आणि राज्याच्या निर्णयात पडावं यासाठी. आपल्या पुढच्या पिढ्यांच्या भविष्याला योग्य आकार मिळावा यासाठी. आपण कुणगाठ बांधूया, मतदान करूया.